कांदा चॉप करताना तुमचेही डोळे चुरचुरतात, तुमच्याही डोळ्यात पाणी येतं का? तर मग ह्या ट्रिक्स नक्की ट्राय करा. ट्रिक नंबर 1, कांदे अगदी 5 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि नंतर चॉप करायला घ्यायचे. ट्रिक नंबर 2, सुरीचा आणि तेलाचा वापर करायचा. ज्या सुरीने आपल्याला कांदे चिरायचे आहेत त्या सुरीला ब्रशने किंवा टिश्यू पेपरने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कांदे चॉप करायचे. ट्रिक नंबर 3, टिश्यू पेपर सगळ्यांच्याच घरात असतो. तर काय करायचं, टिश्यू पेपर घ्यायचा, मस्त असा चौकोनी फोल्ड करायचा आणि मग तो पाण्यात डिप करायचा आणि चॉपिंग बोर्डवर साईडला ठेवायचा. डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही बरं का. कांदे झाले, आता थोडंसं भाजीकडे पण वळूया. फ्रेंच बीन्स, गवार ह्या सगळ्या गोष्टी किंवा भेंडी हे सगळं अरेंज करून चॉपिंग करायला तुम्हालाही त्रास होतो का? चला तर मग ही एक ट्रिक तुमच्यासाठी. बऱ्याचदा काय होतं, भेंडी, गवार किंवा फ्रेंच बीन्स हे चिरायला घेताना आपण अरेंज करतो, पण चिरता चिरता हळूच हातातून एखादी शेंग आपल्या हातातून निसटून जाते. ते निसटू नये त्यासाठी ही ट्रिक आहे. 2 रबर घ्यायचे आणि दोन्ही एंडला ते बांधून घ्यायचे आणि त्यानंतर चॉपिंग स्टार्ट करायची. बारीक बारीक चॉपिंग करायची. चॉपिंग करताना एका गोष्टीचं फक्त लक्ष ठेवायचं की रबर कट नाही झालं पाहिजे. चॉपिंग झाल्यानंतर आपल्याला जे रबर आहे ते असं बंडलमध्ये बांधलेलं असतं, ते हळूच साईडला काढून घ्यायचं आणि तयार आहे तुमची बारीक छान अशी चॉप केलेली फ्रेंच बीन्स. फ्रेंच बीन्स चिरत असताना अचानक माझं लक्ष गेलं कॉफीकडे. म्हटलं चला आज कॉफीची सुद्धा ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करते. काय होतं, बऱ्याचदा मॉइश्चरमुळे कॉफी आहे ना अशी घट्ट होते, त्याच्यात गोळे तयार होतात. ते गोळे तयार होऊ नये, कॉफी कडक होऊ नये त्यासाठी टिश्यू पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदूळ घ्यायचं, व्यवस्थित असं फोल्ड करून ते कॉफी जारमध्ये ठेवून द्यायचं. कॉफी कधीही कडक होणार नाही. आणि तुम्हाला जर आजच्या ह्या ट्रिक्स आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.